आकाशवाणी नागपूर समृद्धी शनिवारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025-26 जाहीर केलेला आहे. त्यानुसार दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान तसंच दिनांक 16 जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदान दिवशी तसंच मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्रीवर बंदी असल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने निर्देशित केलं आहे. दिनांक 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असा आदेश देण्यात आला आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या शालांत परीक्षा दरम्यान होणाऱ्या गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV यंत्रणा बसवण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत. यावर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं तीव्र आक्षेप नोंदवला असून त्या संदर्भातील निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलं आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव अभय करंदीकर यांच्या हस्ते भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटिंग सुविधा परम रुद्रचे उद्घाटन झाले. उच्च कार्यक्षमता असलेली ही संगणक प्रणाली राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशनच्या बिल्ड अप्रोच अंतर्गत विकसित आणि कार्यान्वित करण्यात आली आहे. परम रुद्र ही प्रणाली स्वदेशी बनावटीच्या रुद्र सर्व्हरवर आधारित आहे. हवामान. आज नागपूर येथे कमाल तापमान 28.1 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 10.2 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं, तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं 9.2 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.